तुम्ही म्हणतात पोरींची हाय लागेल, मला अल्लाह गाव आहे. फक्त मोठे मिशा ठेवून मोठा जिगर येत नाही. बड़ी मुची से बड़ा जिगर आता नहीं है. बड़ा जिगर सच्चे दिल से होता है. आज सुखात झोपतो तुम्ही जे खोटे आरोप करतायत आणि खून मध्ये तुम्ही जे अडकवण्याचा प्रयत्न होता. आज एसटीएफनी 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रात लोकांना हँडओव्हर केले. यूपी एसटीएफनी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित माझे सहकारी प्रदेशचे सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक श्री नजीबजी मुल्ला, माझा तरुण सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे. मी आता माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांना विनंती करतो की आपल्याशी त्यांनी संवाद साधावा. काल फार खालच्या पातळीवर जाऊन शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केले और इसका जवाब तो करारा मिलेगा. मी नजीब मुल्ला यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. सर्वजणांना नमस्कार. बरंच वर्षापासून शांत होतो, संयमपणा ठेवलं होतं की एकत्र काम केल्यानंतर आपण खानदानी आहेत. खानदानी असल्यावर आपण खालच्या पातळीवर जायचं नाही. शेवटी राजकारण हे लोकसेवेसाठी असतो. समोरचा माणूस खालची पातळी धरून, कारण त्यांचा स्वभाव होता कोणावर खोटे गुन्हे दाखल करायचे, कोणावर आपण तडीपार करायचं, कोणाला काय करायचं. तुम्ही कळवा मुंब्रामध्ये बघितलं असेल. पण प्रत्येक वेळी संयमपणा घेतला, आरोप होत राहिले. पण कालची पातळी सोडून त्यांनी एकदम खालच्या दरावर जाऊन जे त्यांनी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, परांजपे साहेब, माझ्या सहकारी वीरू, माझ्यावर जे आरोप केले ते पूर्णपणे खोटे आहेत. मला अभिजित पवार नावाच्या इस्मानाला काय घेण्यात रसच नव्हता. 15 दिवसापूर्वी मला वीरू वाघमारेचा फोन येतो का साहेब अभिजित पवारला भेटायचं आहे. मी बोललो 2 दिवसात वेळ देतो. नाही संध्याकाळचा वेळ होता. नाही आजच द्या, नाहीतर तो दुसऱ्या पक्षात चालला आहे, त्याची इच्छा आपल्याबरोबर यायची. त्याला मी तेव्हा सांगितलं की मला त्याच्यावर विश्वास नाही आहे. पण एक सहकारी कळकळीची विनंती करतो, पक्ष वाढवण्यासाठी, सर्वांना एकत्र करण्यासाठी तो जिद्द आहे. मी बोललो ओके, बोलव, चल रात्री तुला वेळ देतो. 10:30च्या सुमारास ते भेटायला आले. भेटून गेल्यानंतर परत 8-10 दिवस मी त्यांना विचारपूस पण केली नाही. समोरून परत आला, 15-20 पोरांना घेऊन आला का सर्वांना तुम्हाला भेटायचं. भेटल्यावर स्वतःनी तारीख नक्की केली, कसं काय करायचं, शिवजयंतीच्या आधी आपण कार्यक्रम करू. स्वतःहून केल्यानंतर आत्ताच वीरूनी जे पुरावे दिले की ज्याला ब्लॅकमेल केलं जातं त्यांनी खूप अरेतुरेने बोललाय. मी एवढाच आपल्या मार्फत त्यांना सांगायचं आहे की तुम्ही माझा संयमपणा बघितला. आता जे आरोप झालेले आहेत, आरोप तर झालेत, आता सत्य त्या गोष्टीला घडवण्याची वेळ आली आहे. आम्ही आता इन्कम टॅक्सला अर्ज करणार. सर्व फायनान्शियल एजन्सीज या राज्याचे, या देशाचे, त्यांच्या समोर त्याचे अफाट कमवलेले पैसे, गैरव्यवहार, अनैतिक धंदे, सरकारी जागेवर केलेली अतिक्रमण सर्व काढणार. तुम्ही काल सांगतायत की मी 22 तारखेला सुसाईड करणार होतो. आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही. जे आरोप करण्यात आलेले आहेत, आम्ही आज मागणी करतोय आणि आम्ही प्रत्येक आठवड्यात एक पत्र जितेंद्र आव्हाडांना पोस्टाने पाठवणार आहे. मी आजपर्यंत साहेब म्हणत होतो, जितेंद्र आव्हाडजींना पाठवणार आहे की तुम्ही SITची मागणी कधी करणार.
ट्विट करायची खूप आवड आहे त्यांना, पत्र लिहायची, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आवड आहे. त्यांनी अभिजित पवारनी केलेले आरोप, काल त्यांनी केलेली विधानाच्या बाबतीत त्यांनी स्वतः पत्र द्यावं. आम्ही आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब गृहमंत्र्यांना विनंती करेन की त्यांनी मागणी केल्यानंतर SITची नेमणूक करा. तिथे सर्व पुरावे आम्ही सादर करणार. एवढेच नव्हे, त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग, म्हणजे त्यांनी व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर मला वीरूनी घेतलेले कॉन्फरन्स कॉलवर, जेव्हा आपण कॉन्फरन्स कॉल घेतो तो जो शेवटी जॉईंट होतो तो 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर असतो, पहिल्या 2 मध्ये नसतो. त्याची स्क्रीनशॉट्स आहेत. तो काय बोलला त्याचं वाक्य आहे. एवढंच नव्हे, जितेंद्र आव्हाडजी, कारण ते डॉक्टर म्हणतात, आम्ही त्यांची डॉक्टरची पण पदवीधरची त्याच्या बाबतीत मागणी करणार आहे का त्याची चौकशी व्हावे. कारण आमच्याकडे पुरावे आहेत की 6 महिने कोण कुठे राहिला, त्याचे CCTV फुटेज आहेत, त्याचे कॉल रेकॉर्ड आहे, आणि कोणी थिसिस लिहिलं, कोण 6 महिने कुठे हॉस्टेलला होता, कोणी थिसिस लिहिलं, तुम्ही फक्त सही केलेली आहे, तो माणसाचा ॲफिडेव्हिट पण आम्ही तयार केलेला आहे, आणि ते पण तुमच्या नकली डॉक्टरेटसाठी आम्ही पुढे जाणार. आज महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही किती खोटारडे, किती ढोंगी बाबा आहेत हे आम्ही दाखवणारच. आणि एवढंच नव्हे, आम्ही पोलिसांकडे ही पण मागणी करणार आहे की मंगळवारी 3:30 वाजता कोरम मॉलमध्ये जेव्हा अभिजित पवारची बायको तिथे होती, तिने स्पीकर फोनवर जेव्हा ठेवला होता, बरोबरचे लोकांनी ते पण तुमचे ऑडिओ रेकॉर्ड केले. जितेंद्र आव्हाडजी, जेव्हा तुम्ही त्याला धमकी देत होते, कुठल्या नेत्यांबरोबर तुमचे कसे संबंध आहेत, कसा तुम्हाला अडचणीत येईल, तुझा धंदा पाने पैसे कमवलेले कसे तुझे कुठून काढतो, जे वाक्य वापरलंय तुम्ही एक महिलांसमोर, ती महिला आज काय पण स्टेटमेंट देईल, पण समोरच्या सहकाऱ्यांनी ते रेकॉर्ड केलंय. कारण तुम्ही स्पीकर फोनवर तिची बायकोनी फोन ठेवला होता. मी वेळ सांगतोय, दुपारी 2 ते 4च्या मध्ये तुम्ही कोरम मॉलचे फुटेज काढा. तिथे तिची बायको होती का नाही, तिथे फोन आल्यावर तिने फोन उचलला, स्पीकर फोन काढला का नाही, चांगला त्याचं क्लॅरिटी आहे. आम्ही काढले सर्व, आम्ही आमचे रेकॉर्ड्स तयार केले. तुम्ही कुठल्या नेत्याचा नाव घेऊन तुम्ही कशी त्याचा नावाचा दुरुपयोग करतायत दादागिरी करण्यासाठी, लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी, आणि तुम्ही सुसाईड म्हणताय. परमारमध्ये कोणी पैसे घेतले, बली नजीब मुल्ला झाला. नजीब मुल्ला तुमचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, तर तो रिटायर्ड ACP पण येणार आहे तुमच्या समोर. आम्ही त्यांना पण विनंती करणार आहे का त्या दिवशी जितेंद्र आव्हाड घाबरून जे आले होते आणि विनंती करत होते की नजीब मुल्ला चुकून त्यांचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, ते पण आम्ही सर्व SITला देणार. परमारने किती वाजता तुम्ही रात्री बिचारायला दम दिलं, कसे घेतले, बली नजीब मुल्ला झाला फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी. रात्री 3 वाजता कोण फाशी घ्यायला निघाला, जो फाशी घ्यायला निघाला होता त्याची बायकोनी कोणाला फोन केलं, काय तुम्ही त्या माणसाला नेत्याला ब्लॅकमेल केलं, कसं तुम्ही मानसिक त्रास दिला, ते पण आम्ही काढणार पोलिसांसमोर. तुम्ही रात्री कुठल्या पत्रकाराच्या मुलाचे, जो महापालिकेतला ठेकेदार होता, तो महापालिकेच्या ठेकेदारला कसा तो फिनेल पिऊन जीव द्यायला निघाला होता, कुठल्या हॉस्पिटलला ॲडमिट होता, त्याचे रेकॉर्ड्स पण आमच्याकडे आहेत आणि आम्ही देणार. आता सर्व माल मसाला तुम्हाला पोचणार. मग तुम्ही किती पैसे दिले, कोण पैसे घेऊन गेला, तुम्ही रस्त्यावर त्या बापाचे कसे पाय पकडले, माफी मागितली, तुमच्या PAने कशी टक्केवारी घेऊन त्याचे पैसे खाल्ले होते, ती रेकॉर्डिंग पण तुम्हाला माहिती नाही. ज्या माणसाला जबाबदारी दिली होती ते पण काढणार. तुम्ही खुनी म्हणताय, आज निघणार तुम्ही किती खून केलेत, किती बलात्कार केलेत, सर्व काढणार आम्ही आज. आणि आम्ही वेळोप्रसंगी सर्व पोलिसांना पुरावे देणार, चौकशी करायची. आज मी महाराष्ट्रातला रेप्युटेड पर्सन आहे, कॉलेजच्या जीवनापासून व्यवसाय करतोय. जेव्हा जितेंद्र आव्हाडजी खोटे कागदपत्रांच्या आरोपात
तुम्ही जेव्हा अँटी करप्शनच्या आतमध्ये होते, तुमच्याकडे गाडी नव्हती, तेव्हा नजीब मुल्लाची स्वतःची नावाची गाडी तुम्हाला दिली होती. तेव्हा तुम्ही आमदार पण नव्हते, तुमच्यावर आरोप होते, कोणी बाजूला राहायचं नाही. तेव्हापासून मी व्यवसाय करतोय. मी प्रतिष्ठित या महाराष्ट्रातला नागरिक आणि वारंवार जे खुनी म्हणतायत आणि जे चिल्लर जे तुमच्या अवतीभोवती फिरतायत, त्यांच्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास काढा. किती त्यांच्या नावावर घरफोड्या आहेत, किती चोरी केली आहेत, कोण किती एन्काउंटरमध्ये मेलं आहेत, ते आम्ही सर्व बाहेर काढणार. आणि मी आज सांगतो की हे माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. आज जे वारंवार खूनचा आरोप जे करतायत, आज जे खूनचा आरोपमध्ये मी सर्वप्रथम त्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयाचे विशेषतः न्यायाधीश रेवती मोहिते ढेरे पाटील मॅडम आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा आभारी आहे का न्यायाला साथ दिली. आज 10 सप्टेंबर 2024ला मोठा वकील नजीब मुल्ला का सोडून गेला, का सहकारी पुढे जातोय, मला त्रास होईल म्हणून खोट्या खूनमध्ये अडकवण्यासाठी तुम्ही हायकोर्टात पण गेले होते. हायकोर्टाला खोटा सांगितलं म्हणून 10 सप्टेंबर 2024ला बेंचची ऑर्डर आहे, 2 जज बेंचची हायकोर्टाची ऑर्डर आहे. त्याच्यात वकिलावर, आणि वकील पण छोटा नाही, याच्यात म्हटलंय फॉर पिटिशनर ॲडव्होकेट अशोक सरोगी, त्यांना 25,000चा दंड लावला की नजीब मुल्लाला अरेस्ट करा. नजीब मुल्लावर कारवाई झाली नाही, या पलीकडे आजपासून परत उल्लेख केला मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणारच आहे. तुमच्यासारखे अनैतिक कमवलेले पैसे नाहीये, पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे, कधी कोणाला दम दिला, पैसे तुम्ही काढले, कुठे घेतले तुम्ही, हलाल कमाई आहे. आणि त्याच्यात त्यांना दंड देण्यात आलेला आहे. आणि जे खुनाचा आरोप प्रत्यारोपित करतात त्यांच्यावर पण आम्ही आज कायदेशीर कारवाई करणार. तुमचा बंगला कुठून आला, बंगल्यात काय चुका आहेत, ULC मध्ये काय प्रॉब्लेम आहेत, सरकार जमा एका मिनिटात कसं होईल, मालकाला अजून तुम्ही पैसे दिले नाहीये, तो ED मध्ये चौकशी असलेला कीर्ती केडिया कोण, ज्याच्या नावावर बंगला होता, काय संबंध तुमचा, ही पण चौकशी होणार. तुम्हाला फेसबुक लाईव्ह करायची आवड आहे ना, गोरगरिबांच्या घरांचे बिल्डिंगची, तुमच्या बंगल्याचा फेसबुक लाईव्ह होणार एवढं, आणि याच्याने त्याच्यात अनधिकृत बांधकाम बाहेर निघणार. तुम्ही आमदार म्हणून निवडून आले म्हणून लोकांना पाहिजे, तुम्ही म्हणतात पोरींची हाय लागेल, मेरा अल्लाह गवाह आहे. फक्त मोठे मिशा ठेवून मोठा जिगर येत नाही. बड़ी मुची से बड़ा जिगर आता नहीं है, बड़ा जिगर सच्चे दिल से होता है. आज सुखात झोपतो तुम्ही जे खोटे आरोप करतायत आणि खूनमध्ये तुम्ही जे अडकवण्याचा प्रयत्न होता. आज STFनी 100पेक्षा जास्त महाराष्ट्रात लोकांना हँडओव्हर केले. UP STFनी स्थापनेपासून, मायावती राज्यात स्थापना झाली होती त्याच्यानंतर एक पण प्रेस कॉन्फरन्स केली नाही. अक्षरशः जे हत्याकांडचे आरोपी जेव्हा पकडण्यात आले होते तेव्हा पण UP मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली नाही. बडे किरकोळ मारणारे एक आरोपी, एक आमच्या राबोडीतला ग्रस्ताला मारलेला आरोपीला पकडल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स तिथे घ्यायची. कोण नार्वेकरनी जाऊन 30 लाख रुपये कुठल्या इन्स्पेक्टरला दिले, हे तुमच्याच सहकार्यांनी तोंड उघडलंय. तुम्ही 4 दिवसापूर्वी अभिजित पवार येण्याच्या आधी रोहन बिल्डर चीटिंग मध्ये आतमध्ये होता, त्यांनी पेडर रोडच्या 4 मजली इमारतीमध्ये 2,500 फुटाचा फ्लॅट तुम्हाला एका व्यवहारात दिलेला जेव्हा तुम्ही मंत्री होते, आणि ते रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डिंग जाणार आहे, त्याला 5,000 फूट भेटणार आहे. अभिजित पवारचा पक्षप्रवेशच्या 3-4 दिवसापूर्वी अभिजित पवार तुमच्या सोबत ते फ्लॅट बघायला पण गेला होता. हे पण तुमच्या स्वतःच्या स्वीस आहेत, अभिजित पवारनीच आम्हाला सांगितलं. तुम्ही एका RTI ॲक्टिव्हिस्टच्या PAला तुमच्याच माणसांनी कसं पाठवलं ते पण आम्ही पुढे काढणार आहोत. माझं एवढाच आव्हान आहे की जितेंद्र आव्हाडजी, युद्धाची सुरुवात झालेली आहे. प्रत्येक वेळी नेत्यांना बदनाम करायचं, खोटं सांगायचं,
आम्ही वारंवार परांजपे साहेब आणि आम्ही संयमपणा बाळगला की आपण खालच्या पातळीवर जायचं नाही. पण आता महाराष्ट्रातले नागरिकांना तुमच्या बाबतीतले सर्व प्रकार आम्ही काढणार. म्हणून आमची विनंती आहे की कृपा करून आजचा आज आपण SIT नेमावी आणि SITची मागणी करावी. आम्ही सरकारला विनंती स्वतः करणार, तुम्ही मागणी केल्यानंतर, की अभिजित पवारनी जे आरोप केलेले त्याची पूर्णपणे चौकशी व्हावी. अलिबागला 4.5 अन्नपूर्णा, काय हॉटेलचं नाव, रेस्टॉरंट आनंदवन 4.5, आनंदवन 4.5 मांडवा जेटीवर अभिजित पवार प्रवेशाच्या 2 तासापूर्वी जेवत होता. कोणाला ब्लॅकमेल केला असेल, कोणाला दाबला असेल, कोणाला ED इन्कम टॅक्सची धमकी दिली असेल, तर तो निवांत जेवत होता. आणि त्यांनी जे 2 तासाचा मला सहवास त्याचा भेटला, 1 तासाचा गेटवे ऑफ इंडिया पाठून तयारी होईपर्यंत गाडीत वीर वाघमारे, मी आणि हेमंत वाणी होतो. हेमंत वाणी सुदैवानी तो दर्शनाला अंगणेवाडीला गेले जत्रेमध्ये, तर सांगतील काय काय बोललाय, तुमच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काय बोललाय, सर्व आम्ही रेकॉर्ड करून घेतलंय. त्याच्याच आवाजात आम्ही SITला त्याच्याबरोबर अँटी करप्शनची पण चौकशीची मागणी करणार. तुमचे SRAचे पण त्यांनी सांगितले, 2-3 बिल्डर लोकांची नावं पण सांगितली, त्यांनी इन्कम टॅक्सचे पण पेपर्स, आम्ही काही त्याला विचारलेलं नाही. तो रेकॉर्डिंग आमच्याकडे वेळ प्रसंगी पोलिसांना आम्ही सर्व गोष्टीची सादर करणार आहेत. जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही एवढे मोठे बेभाग आहेत, तुम्ही एकदम मोठे शेर आहेत ना, तर तुम्ही प्लीज SITची चौकशी करावी. आणि यापुढे परत खुनीचा उल्लेख केला किंवा वाक्य वापरलं तर एकदा कोर्टाने तुमच्या वकिलाला फटकारलाय. आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आणि करणार.